मालक कोण मालक मित्रांनो आता जोडी सुटली आहे थोडं बाजूला कारण आपलं समोर पुन्हा शिव आणि अजिंक्य पुन्हा लाल जोरा जोडा साईड चक्कर. नमस्कार काका. नमस्कार. आशिष आरे काका इथं कार्यक्रम कसा जय श्रीराम. महाराष्ट्र केसरी बोलिया आपल्या वसमत शहराचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष सीतारामजी दादा मेनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शंकरपटाचं इथे आयोजन केलेलं आहे. शंकरपटामध्ये छोटा गट आणि मोठा गट असे 2 गट पाडलेले आहेत आणि छोट्या गटामध्ये काल खेळवण्यात आलेला दिनांक 27 आणि 28 जानेवारी 2025 हा 2 दिवस चालणारा शंकरपटाकरता विदर्भ आणि मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही ठिकाणाहून बैल मालकांनी बैलजोड्या घेऊन आलेले आहेत. काल जो शंकरपट झालेला आहे ग गटाचा म्हणजे छोट्या गटाचा त्याचे बक्षीस सुद्धा आज ठेवण्यात आलेले आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून वसमत शहराचे कार्यसम्राट आमदार राजू भैया नवगरे हे आलेले होते. त्याच्यासोबत प्रमुख पाहुणे शिवदाजी बोटेवार, सुनील भाऊ काळे, सचिन दगडू असे मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर आज 28 तारखेला जो बक्षीस वितरण कार्यक्रम आहे त्याकरिता हिंगोलीचे आमदार सन्माननीय तानाजीराव मुटकुळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये जवळपास 2 लाख रुपयाची लूट, खूप मोठे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत. या शंकरपटासोबतच दिनांक 31 तारखेला जो सीतारामजी मेनेवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त विवाह सोहळ्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. विवाह सोहळ्यामध्ये अजून सुद्धा नोंदणी होत आहेत आणि वेळेवर आलेल्या सुद्धा विवाह लावून देण्यात येणार आहेत. विवाह सोहळ्याकरता सीतारामजी मेनेवार यांनी प्रत्येक जोडप्यास संपूर्ण ड्रेस व शालू साडी तसेच मणी, मंगळसूत्र, जोडवे व 5 भांडे हे देण्यात येणार आहेत. हा भव्य दिव्य सोहळ्याकरता विविध राजकीय पक्षाचे मान्यवर व शहरात ग्रामीण भाग व शहरातून सर्व प्रकारचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकरता सीतारामदादा मित्र मंडळ संपूर्णपणे मेहनत घेत आहे. जय श्रीराम. पहिलं बक्षीस काय याचं या कार्यक्रमाचं पहिलं शंकरपटाचं पहिलं बक्षीस 31,000 आहे, द्वितीय बक्षीस 21,000 आहे आणि तृतीय बक्षीस 11,000 आहे. हे बक्षीस मोठ्या गटाचं आहे आणि छोट्या गटामध्ये सुद्धा पहिलं बक्षीस 11,000 आहे, दुसरं बक्षीस 7,000 आहे आणि तृतीय बक्षीस 5,000 आहेत. व त्यासोबत मोठ्या गटामध्ये जवळपास 17 बक्षिसे आहेत आणि छोट्या गटामध्ये 10 बक्षिसे आहेत. असे टोटल मिळून 2 लाख रुपयाची या शंकरपटामध्ये लूट ठेवण्यात आलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आकाश सुरवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. आज मित्रांनो मी वसमतमध्ये वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत ठेवण्यात आलेली आहे. तर संपूर्ण बैलाले ते संपूर्ण बैलवाल्याची मुलाखत घेणार आहे मित्रांनो आणि शंकरपट कशा प्रकारे सुरू करण्यात आलेला आहे ते संपूर्ण माहिती मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. बैलाचं नाव काय? बाजी नावाचा बैल आहे मित्रांनो. आपल्या वसमतमध्ये शंकरपटासाठी आलेला आहे मित्रांनो. बाजी नावाचा बैल आहे. 11 मैदान नंबर लगेला लगातार
11वा नंबर इजीर झालेला आहे का? मित्रांनो पाहू शकता बाजी नावाचा बैल आहे. संदीप विठ्ठलराव इंगळे यांचा बैल आहे मित्रांनो. 7 मैदानामध्ये 11 मैदानामध्ये मित्रांनो सलग 1 नंबर पहिला नंबर काढलेला आहे या बाजी बैलांनी मित्रांनो. दादा नाव काय तुमचं? संदीप विठ्ठलराव इंगळे, तर राहणार शिरसम का? तर म्हणजे 11 प्रत्येक ग्राउंड मध्ये हे काढलेला आहे. सलग 11 मैदानात पहिल्या नंबरचा मानकरी. याचा सोबती कोण आहे? सोबती बदलून राहते का? प्रत्येक ग्राउंडला सोबती बदलून असते. तर मित्रांनो पाहू शकता किती दातामध्ये आहे? 6 दातामध्ये आहे का? याच्या मसूर मध्ये येते का? याच्यामध्ये येते काय म्हणतात? सलगर मध्ये येते का? मित्रांनो पाहू शकता या खिलाडी बैलाचं नाव लखन आहे. लखन नाव याचं लखन नाव मित्रांनो पाहू शकता. तर दादा नाव काय तुमचं? राजू कावळे नाहातकर. नाहातकर का? तर ये ना कधी बक्षीस जिंकलेलं आहे का? पिपराळ्यामध्ये सेकंड चेक मध्ये पहिला नंबर केला का? हा पिपराळ्यामध्ये आता 2-4 दिवसाखाली मैदान झालं. हा त्या पिपराळ्यामध्ये सेकंड चेक मध्ये पहिला नंबर काढला का? हे संघ सुट्टी कोण होता? गरुडा होता, मदन बेले धामणगावकर. गरुडा होता का? 5-6 नंबर तोडले. कोणतं गाव सांग ना त्याला. पिपराळ्यात केला ना पहिला. अरे दुसरे गाव एकच पिपरा. दादा नाव काय तुझं? संतोष चव्हाण. गाव कोणतं आहे तुमचं? गोंशी तांडा, जिल्हा जालना. याचं नाव काय बैल? हा गजा. आणि त्याचं माऊली. मित्रांनो पलीकडच्या बैलाचं नाव माऊली आहे आणि गजा आहे. तुमचं गावचं नाव काय म्हणले? गोंशी तांडामधून आलेले आहेत मित्रांनो. तर यानं कधी बक्षीस जिंकलेलं आहे का? हो. कोण्या गावाला जिंकलेलं आहे? आता सध्या इथं पण लागलेलं तुला. इथं पण लागलेलं आहे का? हो. किती नंबर काढलेला आहे ना? सध्या 7वा आहे का? आणि ते ना 8वा आहे का? तर मित्रांनो पाहू शकता यानं 7वा नंबर काढलेला आहे इथे मैदानावर आणि यानं 8वा काढलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगली खिलाडी जोड आलेली आहेत मित्रांनो इथं शंकरपटासाठी आपल्या वसमत तालुक्यामध्ये. तर बाबा नाव काय तुमचं? म्हणू काका घोणशी. गाव कोणतं आहे तुमचं? घोणशी तांडा, तालुका घनसांगी, जिल्हा जालना. तर या बैलाचं नाव काय? राम. आणि पलीकडेचं? समर्थ. मित्रांनो याचं नाव समर्थ आहे आणि याचं नाव राम आहे. यानं कधी बक्षीस जिंकले का बाबा? कधी कुठं नंबर काढलेला कोण्या मैदानावर? पिपळामध्ये नंबर काढलेला काय ना? किती नंबर काढला? पहिला नंबर. ते ना सांगा जोड आहे का? हे जोड आहे मित्रांनो पाहू शकता. या पहिला नंबर काढलेला आहे म्हणजे पिपळामध्ये. नाव काय तो? शैलेश. कोणत्या गावून आला? युवराज संगम, माहूर कुण आला का? माहूरगड. तर महागाव जिल्ह्यावर. तर काय याचं नाव काय बैलाचं? रॉकी. मित्रांनो याचं नाव रॉकी आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव सरकार आहे मित्रांनो. सरकार आणि रॉकी जोडी आहे ना दोघांची? वेगळे एकाच मालकाचे आहेत मित्रांनो. वेगवेगळे आहेत. ते बिट्टू आहे का? पलीकडचं बिट्टू आहे मित्रांनो. तर याचं नाव काय म्हणजे? रॉकीनं कधी बक्षीस जिंकलेलं आहे का? कोणत्या मैदानावर? पुणे साईडला यानं मैदान जिंकलेलं आहे. आणि यांनी याचं नाव काय म्हणजे? सरकार. यानं कधी जिंकलेलं नाही कोणी बक्षीस? बरेच नंबर घेतले. यानं घेतले का? इकडे कोण जवळपास कोणतं काय मैदान आता झालेलं अशा? गेल्या वर्षी का गटात होता, या वर्षी जनरल मध्ये मित्रांनो. हे पहिल्या गटामध्ये होता का? आता जनरल मध्ये मित्रांनो पाहू शकता. आणि ते पलीकडचं त्यानं कधी जिंकलं का? बिट्टू काल 3रा नंबर आहे मित्रांनो. कालच्या याच्यामध्ये इथल्याच मैदानामध्ये 3रा नंबर आहे मित्रांनो. लहान गटामध्ये मित्रांनो 3रा नंबर काढलेला आहे ना. बिट्टू नाव आहे ना याचं? बिट्टू आहे मित्रांनो. पाहू शकता शंकरपट थोडा सुरू होणार आहे मित्रांनो. लवकर सुरू होणार आहे. तर थोडं आपण बैलाची मालकाची मुलाखत घेणार आहोत मित्रांनो. तर पाहू शकता. हे काय याचं नाव काय? माही. किंग माही मित्रांनो. तर दादा तुझं नाव काय सांग ना? आशिष आडे. कोण्या गावून आला तू? मी राहणार साई, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. तर हे ना कधी अशात कोण्या मैदानामध्ये बक्षीस जिंकलेलं आहे का? खूप मैदान मारलेलं आहे. आता याचं आता म्हणजे जवळचं मैदान कोणतं झालेलं आता? जवळचं मैदान गेल्या वर्षी नाही, याच वर्षी वसमतच्या मैदानाला प्रथम क्रमांक काढलेला आहे. पहिला नंबर काढलेला मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो. किती दातामध्ये आहे? 4 मध्ये आहे मित्रांनो. 4 दातामध्ये आहे पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता. मालक मी हा म्हणा जलवाकन माहिती. बळीचं नाव काय? जलवा आहे मित्रांनो.
आता आपण याच्या त्याचं नाव काय माई किंग याच्या संघ साथी आहे मित्रांनो हे. तर भाऊ नाव काय तू? बोलू धुरकरी वागत. तर कोणतं गाव आहे? वागत का? तर यानं त्याच्या संघ मैदान जिंकलेलं आहे पण गेल्या साल नाही याच वर्षी वसमतला या वर्षी मित्रांनो पहिला नंबर काढलेला आहे यानं आणि ती माही किंग या जोडीने मित्रांनो पहिला नंबर काढलेला आहे याच वर्षी ना झालेला. याचं नाव काय? अजिंक्य. यानं कधी बक्षीस कुठं जिंकलं का? चौथा पाचवा नंबर घेते का प्रत्येक मैदानावर? कुठं मालक आहे 1 नंबर नांद आहे त्याला. 2-4 दिवस आंघोळ घेतली. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कन्हैया आपल्या वसमत मैदानामध्ये आलेला आहे. पाहू शकता कन्हैया. तुम्ही मालक आहे का? मित्रांनो आता आपण कन्हैया या बैलाच्या मालकाची मुलाखत घेणार आहोत. काका नाव काय तुमचं? बालाजी विश्वनाथ गलांडे. गाव कोणतं आहे? मालेगाव का? तर आपल्या कन्हैया यानं कधी बक्षीस जिंकलेलं आहे का? हो जिंकले ना, गेल्या वर्षी पुरे नंबरच घेतले त्याच्यावर. कोणत्या मैदानावर जिंकलेलं आहे? शेवटचं मैदान कोणतं झालेलं आहे? आता शेवटचं मैदान वसमतचं शेवटचं झालं. वसमतचं आहे का? तर किती नंबर काढायचे ना? गेल्या वर्षी पहिले नंबर घेतले, या वर्षी पाहत काय होते. गेल्या वर्षी मित्रांनो पहिला नंबर काढलेला आहे याच मैदानावर. या मैदानावर मित्रांनो पहिला नंबर काढलेला आहे. आता यावर्षी काय होतं आपण व्हिडिओ मध्ये लाईव्ह पाहणार आहोत मित्रांनो. जल्दी होगा तू लगा देता. काका नाव काय याचं? याचं नाव जादू आहे मित्रांनो. काका नाव काय तुमचं? दिनेश मारुतराव वैद्य. कुठून आले तुम्ही? वडद मुळाना तालुका महागाव. हा. तर यानं अशा कोणी मैदानामध्ये बक्षीस जिंकलेलं आहे का? हो घेतलेला आहे. कोणत्या मैदानामध्ये घेतलेला आहे? वडद बर्मीला पहिला नंबर केलेला आहे का? याचा संघ सोबती कोण होता? याच्या सोबत घरचाच होता आमच्या. घरचा होता का? वादळ म्हणून. बसा काय करत नसलं बसा. तर मित्रांनो पाहू शकता याचं नाव काय भाऊ? याचं नाव काय बैलाचं? गजा नावाचं आहे मित्रांनो. गजा नावाचा बैल आहे. आणि दादा तू कोणता गाव आहे तू? अनगदरी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली. तर कुठून आला तू? कनगरी की तर केना अशा कोणी याच्यामध्ये मैदान काढलेलं आहे का? लय मैदान शेवटचं मैदान कोण झालेलं आहे? म्हणजे शेवट म्हणजे आता अशा 1-2 दिवसाखाली कोळसा झालेला आहे. कोळसा झाला. याचा किती नंबर काढला आहे ना? कोळसा 5वा नंबर. 5वा नंबर काढलेला आहे मित्रांनो. पाहू शकता. नाव काय म्हणले याची? गजा नावाचं बैल आहे मित्रांनो. याचा आता सोबती कोण आहे आता? काय साजन आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता. काका नाव काय तुमचं? गाव कोणतं आहे? हायतनगर का? तर याचं नाव काय बैलाचं? लखन का? यानं कुठं बक्षीस जिंकलेलं आहे का? माळेगाव जिंकले. माळेगावमध्ये किती नंबर आला याचा? याचा 8वा नंबर आलेला आहे मित्रांनो. पाहू शकता. याचा संघ सुट्टी कोण होता? हेच होता का? याचं नाव काय? आदिनाथ आहे का? तुमचंच आहे का? आदिनाथ आहे मित्रांनो. यांनी माळेगावमध्ये किती नंबर काढला म्हणजे का? 8वा नंबर काढलेला आहे या जोडीनं. पाहू शकता माळेगावचे यात्रेमध्ये यानं 8वा नंबर काढलेला जोडीनं. या का नाव काय याचं? सोने नावाचा बैल आहे मित्रांनो. समोर पाहू शकता. तुम्ही कोणी गावून आली का? आम्ही आवून का? त्यानं कधी बक्षीस जिंकलेलं आहे का? हो ना. कुठं जिंकलेलं आहे? पिपळा जिंकलेला. पिपळ्यामध्ये किती नंबर काढाय ना? 7वा नंबर. 7वा नंबर काढायला आहे. सोबती कोण होता? सोबती जळवा होता का? नाव काय काका? बजरंग आहे का? बजरंग आहे मित्रांनो. त्यानं काका कुठे जिंकले का बक्षीस? माळेगावमध्ये किती नंबर काढाय ना? 7वर आलेला आहे मित्रांनो. माळेगावच्या यात्रामध्ये 7वा नंबर काढलेला आहे बैलानं. काय नाव याचं? बजरंग नाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण आलेलो आहोत मित्रांनो. काकाचं नाव काय? राजाबाबू नाव आहे मित्रांनो. तर काका कुठून आले तुम्ही? पुसत का? तर नाव काय तुमचं? मनोज शिशिराव रत्ने. तर यानं कोणत्या मैदानामध्ये नंबर काढलेला आहे का? लई मैदानामध्ये घेतलेला आहे. यवतमाळ मध्ये 3रा नंबर. यवतमाळ असे झालं का मैदान? यवतमाळचं मैदान आता असे झालं का? नाही गेल्या वर्षी किती नंबर काढले ना? 3रा नंबर घेतलेला आहे. अशा मध्ये या महिन्यामध्ये कुठं झालंय का? हिंगोलीला घेतलेला. हिंगोलीमध्ये किती नंबर काढलाय ना? घेतला 5वा काढलेला मित्रांनो. याचं नाव काय? राजाबाबू नाव आहे मित्रांनो. यानं खूप जागी मैदान जिंकलेलं आहे. विनर राहिलेला आहे मित्रांनो. हो नाव काय बैलाचे? राजा का? मित्रांनो पाहू शकता राजा बैल आहे. खूप थकलेला असल्यामुळे मित्रांनो आम्ही उठून झालो. तर भाऊ नाव काय तू? कुठून आला तू? नाव काय तू? त्यानं अशामध्ये कुठलं मैदान जिंकलेलं आहे का?
भरपूर घेतलेली कुठले कुठले घेतले आज काल परवा कोळसा सापडगाव कोळसा सापडगावमध्ये किती नंबर काढाय कोळसामध्ये किती नंबर काढा दुसरा सापड्यामध्ये प्रथम पहिला नंबर काढायला मित्रांनो. यांना खूप बक्षीस जिंकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. नाव काय म्हणले? राजा नावाचं बैल आहे मित्रांनो, पाहू शकता. खूप थकलेलं असल्यामुळे ते उठलेलं नाही मित्रांनो. आम्ही त्याचं नाव काय बैलाचं? राजाभाऊ नाव आहे मित्रांनो, पाहू शकता समोर. तर काका कुठून आले तुम्ही? आम्ही खडका लेवा हिवरा संगम. तर यानं आशामध्ये कधी बक्षीस जिंकलेलं आहे का कोण्या मैदानावर? 4 वर्षापासून मैदानात आहे. मैदानामध्ये आहे. बैलानं गेल्या वर्षी क गटात अख्खा सीझन अडवलेला आहे. राजाभाऊ आणि माही. राजाभाऊ आणि माही का? याचा सोबती माही राहिलेला आहे. मित्रांनो पाहू शकता. खूप बक्षीस जिंकलेले आहेत मित्रांनो. किती वर्षापासून मैदानामध्ये आहे? 4 वर्षापासून मैदानामध्ये आहे मित्रांनो, पाहू शकता. बैल अख्खा सीझन अडवलेला आहे. अख्खा सीझन काढलेला मित्रांनो यानं माही बरोबर मित्रांनो. 20-25 टिकल्यानं 30 टिकल्यानं बैल तुटायची जनरलची लहान गटात असताना. हा. आता कोणाकडे खेळते? आता सरपंच परमत भगत लेवा. 3.5 लाखाची खरेदी. 3.5 लाखाची खरेदी आहे बैलाची. 3.5 लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो या बैलाची. त्या माणसासहित घेतला आपण. हो मित्रांनो पाहू शकता. आपल्या वसमत तालुक्यामध्ये आता बैलगाडी शर्यत मैदान ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो वाढदिवसानिमित्त. तर इथं नाव काय म्हणले का त्याचे? राणा नावाचा बैल आलेला मित्रांनो आपल्या वसमतच्या मैदानावर, पाहू शकता. मित्रांनो आपल्या वसमतच्या मैदानावर खूप चांगली बैल आलेली आहेत मित्रांनो मैदानावर. तर काका नाव काय तुमचं? उमेश पाटील. तर गाव कोणतं आहे तुमचं? राहणार वाशिम. तालुका कोणता आहे? वाशिम का? तर बैलाचं नाव काय म्हणले? राणा नावाचा बैल आहे मित्रांनो. आणि यानं अशा कधी म्हणजे मैदान जिंकलेलं आहे का कुठं? भरपूर मैदान जिंकलेलं आहे. शेवटचं कोणतं मैदान झाले आता अशात? आता इकडं ते फुलंबरी झाली. फुलंबरी का? औरंगाबाद पसली का? तर यानं किती नंबर काढला तिथं? पहिला नंबर काढलेला मित्रांनो. या बैलाने खूप मैदान जिंकलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता समोर तुम्ही. उभं राहता फुट काढतो. बाबा नाव काय याचं? बादशाह नावाचा बैल आहे मित्रांनो. तर कोणत्या गावून आले तुम्ही? तालुका हदगाव जिल्हा नांदेड. तर बादशाह यानं कधी बक्षीस जिंकलेलं आहे का कुठे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरची बक्षीस जिंकली. पहिल्या नंबरचं बक्षीस जिंकलेलं आहे का? तर मित्रांनो यानं खूप मैदानावर मित्रांनो पहिला नंबर बक्षीस जिंकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता समोर. वसमतच्या मैदानावर मित्रांनो खूप बैल यायला सुरू झालेली आहे मित्रांनो, पाहू शकता समोर. खूप मित्रांनो मैदानावर बैल आलेले आहेत, तुम्ही समोर पाहू शकता. काय म्हणता बस? हा बरोबर. काका नाव काय तुमचं? माझं नाव सतीश चंद्रकांत देशमुख. तर कुठून आले या गाड्या? मुक्काम पिंपरण तालुका पूर्णा जिल्हा परभणी पोस्ट कावलगाव. आमचे मित्र आहेत समजा जैतापूरकर उत्तम गोबाटे, ते रमेश ढोकीचे, त्यांचा पण बैल आहे. काय नाव आहे याचं? नवरंग मित्रांनो. यानं कधी कुठलं बक्षीस जिंकलेलं आहे का? हा यानं जिंकलेलं आहे. कुठलं बक्षीस जिंकले आता अशा महिन्यात? ढोकीला झालं यांच्या गावात शंकरपट होता. गावात किती नंबर काढाय ना? त्या याच्यामध्ये 13वा झटका धरलेला होता. 13वा नंबर धरलेला आहे मित्रांनो, पाहू शकता समोर. खूप बैल यायला सुरू झालेली आहे मित्रांनो. खूप संपूर्ण मैदान बैलांना भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता समोर तुम्ही. सोडा येऊ द्या याला काढ की बांड्याला आपले. आता सुरू व्हायची मित्रांनो, पाहू शकता समोर मैदान सुरू झालेलं आहे. चला बुडात चला तुम्ही. हो साहेब बुडात चला तुम्ही. मित्रांनो थोड्या वेळात मित्रांनो मैदान सुरू होणार आहे आपलं वसमतचं, पाहू शकता. खूप पब्लिक आली आहे. जोरा जोड़ा साइड में चक्कर हा लाईन क्लियर आहे. स्वागत आहे आमच्या संतोष भाऊ रमेश होताना, रामराव पाटील मुलगी पवित्र नगर फोत्रा
बाळासाहेब मुलगी नियोजन. चला बाजून चला. आता त्या ठिकाणी आमचे गजीभाऊ हागेल होगाव, गजीभाऊ हागेल होगावकर आपल्याला अरविंद पाटील धालेगावकर बनवत आहेत. ते शाळकरी मित्रमंडळ जरा मागे मागे थांबा बाबू. शाबास. देशाचं भविष्य लाईन क्लिअर झालेली आहे. कुमारी छोटी अरविंद पाटील दांडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचा माऊली आहे. जरा इको कमी करा भाऊ. साऊंड सिस्टम वाले आवाज जरा वाढवा आणि इको कमी करा. तर मित्रांनो पाहू आता आपण मैदान सुरू झालेलं आहे. एक जोडी सुटलेली आहे मित्रांनो. माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराजी पाटील करम साहेब युवराज संगम यांचा रॉकी जोडी जनरल गटाची आहे आणि जनरल गटाची ही जोडी पहिली आहे. बोलता सुंदर असा शेतकरी राजाचा सोहळा. काका नाव काय तुमचं? 1000 रुपये जनरल. आत्माराम लक्ष्मणराव जाधव. 11,000 तुम्ही इथं शंकरपट पाहण्यासाठी आले का म्हणजे बैल घेऊन आले? नाही, आम्ही शंकरपट प्रेमी आहोत. हा. आम्ही पट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. कुठून आले? आम्ही सावरगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून आलेले आहोत. हा. हा. उद्या दिनांक 29 आणि 30 तारखेला रामटा बुद्रुक आमच्या सावरगावच्या जवळ जे गाव आहे हा. खंडोबा यात्रेनिमित्त त्या ठिकाणी पटाचं भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे. जनरल मध्ये 31,000चा पहिला इनाम आहे हा. आणि क गटामध्ये दुसरा इनाम 21,000चा आहे. तरी सर्व संगीत आपल्या शंकरपेठ प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे. पाहू शकता मित्रांनो मैदानावर खूप लोक आलेले आहेत शंकरपट पाहण्यासाठी. आता एक जोडी सुटलेली आहे. 6 पॉईंट काहीतरी आलेली आहे मित्रांनो. नंबर लागलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहिलं लहान गटाचं आज बक्षीस वाटण्यात येणार आहे मित्रांनो. आणि आता जनरल मध्ये चालू आहे मित्रांनो बैलगाडा शर्यत. पाहू शकता समोर तुम्ही नंबर लावलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो. पाहू शकता नंबर लावलेले आहे. चौथी झालं काय होते सगळं. मित्रांनो तुम्हाला तो आता थोडक्यात हे दाखवतो मित्रांनो. मैदान दाखवतो. आपल्या वसमतचं शंकरपटाचं मैदान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं पाहू शकता मैदान आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण नंबर लागलेले आहेत मित्रांनो. आकाश 16,000 सबस्क्रायबर आहे. काय म्हणजे आकाश आमच्या माणसाची एकदा काय करा एकदा मुलाखत घ्या आमच्या माणसाची. सगळी माहिती देतो. उगा हसं ना बरं. सगळी माहिती देतो. बोलता का? सगळी माहिती देतो. सगळी बोला बोला आरामशीर बोला. निवांत सांगायचं काय. माळेगाव होती का तुम्ही? माळेगाव टाकला की व्हिडिओ. बोल की नंतर बघू. माळेगावचा टाकला व्हिडिओ मी असं त्याच्यामध्ये. बोलता का? बोलतात ना. काका बोलतात. काका नाव काय तुमचं? सुरेश सदाशिव रेड. गाव कोणतं आहे तुमचं? लोहरात औंढा तालुका जिल्हा हिंगोली. पण तुम्ही बैल घेऊन आले का म्हणजे पाहण्यासाठी आले? नाही, बैल घेऊन आलो. तर तुमच्या बैलाचं नाव काय? एकाच नाव कृष्णा आहे छोट्या गटाचे आणि मोठ्या गटाचे भारत. तर काल छोट्या गटातला हे झालेला आहे शंकरपट झालेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बैलाचा किती नंबर आलेला आहे? त्याच्यात 9वा नंबर आहे. 9 नंबर आलेला आहे का? तुम्ही किती वर्षापासून काका शंकरपटामध्ये या? मी 2002 पासून. 2002 पासून आला. तुमच्यापाशी किती बैल होऊन गेली म्हणजे
मैदानामध्ये? जवळपास 6-7 बैल झाले. 7 बैल झालेत का? एक बैल सुद्धा आम्ही एमडी मध्ये विकला होता, तिरंगा नावाचा. हा रोहिला हिवराचे जे जहांगीर पठाण आहेत का त्याला. हा त्यांच्यानंतर दुसरा एक आम्ही त्या मध्य प्रदेश एमपी मध्ये विकला. हा तांबडा काजळा होता, हा राजा नावाचा. त्यांच्यानंतर आता हा भारत सुद्धा आहे आणि कृष्णा सुद्धा आहे. तर तुमच्या म्हणजे बैलाची इकायची असली तर किंमत काय सांगता तुम्ही कृष्णाची? आम्ही कृष्णाची सांगायलो 3 लाख रुपये हा आणि भारतची सांगायलो 7 लाख. 7 लाख रुपये का? म्हणजे यांना अशामध्ये कुठं मैदान जिंकलेलं आहे का? म्हणजे ढोकीचा पहिला क्रमांक भारतने घेतलेला आहे. तिथून नाही तर पिंपराळ्याचं दुसरं मैदान गाजवलेलं आहे त्यानं. त्याच्यानंतर मालेगावला सुद्धा दुसरा घेतलेला आहे आणि काल कोळशाला सुद्धा 1 नंबर घेतलेला आहे. तेच काही. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता काका 2002 पासून या शंकरपटामध्ये आहेत मित्रांनो. हो. चल पुढे पुढे चांगली आली तर पलीकडचं नाव काय? काय नाही. पलीकडचं नाव काय? राजा. आणि याचं सोमनाथ आणि राजा आहे मित्रांनो पाहू शकता. 11 नंबर होता मित्रांनो. राजा आणि सोमनाथ आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. राजा आणि सोमनाथ आम्ही दिसलो पाहिजे. पुढे लागत आहे राजा आणि सोमनाथ नाळेश्वरकर. पुढे माहिती नसेल थांबू नका भाऊ, जीविकेवर जबाबदारी ज्याची त्याच्यावर आहे. सूर्यवंशी अकोला यांच्यातर्फे 51 रुपये अजून धुरकण्यासाठी आलेले आहे. पहिली धुरकाडा आणि 51 म्हणजे 102 रुपये घेऊन जा. चला समोर येऊन थांबू नका. हो दादा. आता आलेली जोडी 6 सेकंद 80 पॉईंट मध्ये आलेली आहे. मित्रांनो 680 पॉईंट मध्ये गेलेली आहे. लावू द्या पाहिजे. थांबा ना. येडी टाकू द्या की त्या बैलाची काय राजा आहे तुम्ही गडबड. या बैल काढून ती बैल घ्या काढून मागे. त्याला बेडी टाकू द्याची बैल लागू द्या. काय गडबड करू नका ना. गाडी गेली मोबाईल मधाच गेली. मोबाईल मधाच बैल दाबून धरा. लाव राहू दे असा बेडी टाकली नाही रे. बेडी टाकली मौरी की बेडी. भैया लय धुगा घालत गेली.
खुश खबर है, खुश खबर। अरे बाप आपला ना घेतलं या जोडीला जर कोणत्याही जोडीनं काढलं तर त्या जोडीवरच्या धुळकण्यासाठी 101 रुपयाचा हंगामा लागलेला आहे. अनंत बालाजी खराडे राहणार कवटा 101 रुपये. मालक कोणाच मालक मित्रांनो आता जोडी सुटलेली आहे माऊली आणि राम यांची 6.40 मध्ये आली ना का 6.40 मध्ये आलेली आहे 24 मध्ये आलेली आहे मित्रांनो सॉरी 6.24 मध्ये आलेली आहे मित्रांनो. 1 नंबरची जोडी आहे ही आताची गेलेली. आता आलेली जोडी 6 सेकंद 33 पॉइंट मध्ये आलेली आहे. 6 सेकंद 33 पॉइंट सैराट आणि सोबत होता जलवा. तिकीट पाठवून द्या. आता ज्या ठिकाणी आमच्या आहे रे आहे बरोबर यूट्यूब चॅनलचं नाव सांग. आकाश सूर्यवंशी. आकाश सूर्यवंशी. बाहुली आला सर चेक आकाश सूर्यवंशी. आमचे 2 होते बाबा. कॉमेंट्री वाल्याची चार्जिंग थोडी कमी झालेली आहे त्यामुळं त्यांना कमिटीतर्फे 100 रुपये देण्यात येत आहे. कॉमेंट्री वाले श्याम राठोड घडीवाले यांना कमिटीतर्फे 100 रुपये इनाम. चला संजय भाऊ